पण उशिरा होतंय याचा आम्हाला थोडेसे मनामध्ये खंत वाटते। पण एक सामान्य दिवेकर म्हणून जो आम्ही पुढाकार घेतला आणि आज तो केला, तर आज आम्हाला हा दिव्यातील इतिहासामध्ये एक रचला गेलेला असा सण आहे आमच्या दिवावासियांसाठी। आणि ह्यापुढे महाराजांचे पुतळ्याची जी मागणी आहे आम्ही पाठपुराव्यासहित करणार आहे आता, आणि ते देखील हे करणार। प्रकाश पाटील यांनी दिवा चौकाला नामकरण सोहळ्याचं सर्व संघटनेला आमंत्रित केले। पण मी खरोखर प्रकाश पाटलांचे अभिनंदन करते तर त्यांनी पुढाकार घेतला। कुठेतरी सत्ताधाऱ्यांना जाग आली तर त्यांनी इथे येऊन आधी सोहळा, परंतु हे श्रेय फक्त प्रकाश पाटील यांना जाते आणि इतर संघटनेला जाते। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वप्रथम आज आमचे प्रकाश दत्ता पाटील यांचे अभिनंदन करेन की दिवेकरांचं जे स्वप्न इतक्या वर्षापासून आहे की हा जो चौक आहे याला कोणी वाईन शॉप बोलतो, कोणी टर्निंग बोलतो, कोणी बस स्टॉप बोलतो, म्हणजे याला एक प्रत्येक व्यक्तीला एक नाव असतं, त्याप्रमाणे या चौकाला देखील एखादं नाव असावं हे प्रत्येक दिवेकराच्या मनात भावना होती। आपण बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय लागल्यामुळे नगरसेवक नाही आहे, त्यामुळे तिथे कुठेतरी या गोष्टीला वेळ जात होता। आणि प्रकाश पाटील म्हणाले की नाव होईल तर होईल, पण आपण त्याआधी फलक लावून जाहीर करून टाकू की या फलकाचं भविष्यात जे नाव असेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हेच असेल। आणि या निमित्ताने आज आम्ही इकडे अनावरण, जो बोर्डाचं अनावरण केलं आहे त्यामध्ये दिवावासियांना बोलवलं होतं। अनेक दिवावासी आले इथे, आम्हाला त्यांचा आनंद आहे आणि प्रकाश पाटील बोलल्याचं आम्ही त्यांचे अभिनंदनही मानतो। पण ज्याप्रमाणे जे बिल्ले लावून आले हे कोणत्या नामकरणासाठी किंवा या उत्साहात आले नव्हते, ते फक्त राजकारण आणि श्रेय घेण्यासाठी आले होते की आम्ही हा पुतळा इथे उभारणार आहोत। जेव्हा प्रकाश पाटलांनी या गोष्टीची घोषणा केली की 10 तारखेला आम्ही इथे अनावरण किंवा नामफलक लावणार आहोत, त्यानंतर यांनी पत्र देऊन फक्त माहिती अधिकार मागवला आहे पालिकेकडनं। त्या माहितीत इतकंच माहिती आली आहे, बोर्ड लागलेलं आहे, तुम्ही त्याचंही शूटिंग करा। त्यात फक्त एवढं झालं आहे की यासाठी पालिकेने मूर्तिकार शोधतोय किंवा या गोष्टी, यांच्यासारख्यांनी ब्रिजचेही उद्घाटन करून झाली 5-5, 7-7 वर्ष, यांच्याकडून काय झालं नाही। तर आमचं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण करू नका। होत नसेल, पालिकेकडे पैसे नसतील, आम्हाला सांगा, आम्ही शिवप्रेमी आमच्या वर्गणीतून हे पुतळे इथे उभारू। जसं प्रकाश पाटील बोलला की आज आपल्याला इथे राजकारण करायचं नाही, पण मला हे बोलल्याशिवाय जशा मोगल्या घुसखोरी करत होते तसे आज आपण बघितलं असेल घुसखोर बिल्ले लावून आले होते, तर असं परत कधी घडू नये। तुमच्यात हिंमत होती, तुम्ही बोर्ड लावायचा होता, प्रकाश पाटील बोर्ड लावतो आणि त्याचं अनावरण हे येऊन करणार, त्यातही प्रकाश पाटील आम्ही दुसरे बोर्ड अनावरण करत असताना हे अत्यंत चुकीचं आहे। तुम्हाला यायचं होतं, आम्हाला सांगायचं होतं की आम्ही सहभाग घेतो, आम्ही आनंदाने तुमचा इथे शॉल घालून सत्कार केला असता। फक्त राजकारण करायचं, दिवस प्रत्येक गोष्ट आम्हीच करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करायचं, हे आता मला वाटतं की जनता या पुढील निवडणुकीत त्यांना दाखवून देईल। बाकी आज आनंदाचा दिवस आहे, आपण आनंदाने साजरा केला आणि जमलेले दिवेकर जेवढे आहेत शिवप्रेमी यांचे मी आभार मानतो की आपण आलात। आणि यापुढेही हा पुतळा जोपर्यंत इथे उभा राहत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच प्रमाणे एकत्रित यायचं आहे। इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।